मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. त्यातील अटी-शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. पुन्हा नंतर सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्याचबरोबर 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला घ्यायची आता काही गरज नाही. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? तर योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. लाभार्थ्याचा आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे जन्मदाखला, सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला 2.5 लाखाच्या आत असलं आवश्यक आहे. बँक खात पासबुकचा पहिल्या पानाचे झेरॉक्स एक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र एक आवश्यक आहे. अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये असे 7 मोठे बदल घडलेले आहे आणि त्याचबरोबर मोठा दिलासा पण भेटलेला आहे की आता 5 एकर शेतीची अट पण राहिलेली नाही आहे आणि रेशन कार्ड असले तरी चालणार आहे उत्पन्नाच्या ऐवजी आणि 60 वर्षे वयोगटातील महिला त्याचबरोबर 60 ते 65 करण्यात आलेला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.